हे ऐकताच सियाचं हृदय जोरात धडधडायला लागतं. ती नकळत फोनकडे बघत राहते. बाबा कॉल उचलतात. हॅलो, नमस्कार अर्णव. अर्णवचा आदराने भरलेला आवाज. नमस्कार बाबा, तुमची तब्येत कशी आहे? बाबा हसतात. मस्त आहे. तू सांग, कसा आहेस? अर्णव, मी पण ठीक आहे. मग अर्णव शांतपणे म्हणतो, बाबा मी आज संध्याकाळी सियाला घ्यायला येतोय. हे ऐकून बाबांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. ते खुश होऊन म्हणतात, अरे वा, नक्की, आम्ही वाट बघतोय. अर्णव, ठीक आहे बाबा, संध्याकाळी भेटू. नमस्कार. बाबा नमस्कार. कॉल कट होतो. फोन ठेवताच आई लगेच विचारते, काय म्हणाले जावई बापू? बाबा हसत, आज संध्याकाळी सियाला घ्यायला येतोय. आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. खरंच? बाबा उत्साहाने म्हणतात, अगं संध्याकाळी जावई बापू येणार आहेत. मग जेवणात काहीतरी छान गोडधोड कर. आई लगेच प्लॅनिंग मूडमध्ये. हो हो, मी सगळं छान बनवते. शिरा, पुरी, भाजी, सगळं स्पेशल. शिया शांतपणे सगळं ऐकत असते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू, पण मनात एक वेगळीच फिलिंग, थोडी एक्साइटमेंट, थोडी नर्वसनेस. ती हळूच स्वतःशी म्हणते, तो येणार आहे. सिया खिडकीत उभी राहते. आज तिच्या चेहऱ्यावर कालपेक्षा जास्त शांती होती आणि मनात एक हलकीशी खुशी. कदाचित आता सगळं खरंच बदलायला सुरुवात होणार होती. संध्याकाळचं हलकं सोनेरी ऊन, घरात थोडी गडबड. आई किचनमध्ये बिझी, बाबा हॉलमध्ये बसलेले, पण वारंवार दरवाजाकडे नजर. सिया खिडकी जवळ उभी होती. तिचं लक्ष रस्त्यावर, प्रत्येक जाणाऱ्या गाडीवर. तिचं हृदय धडधडत होतं. तो कधी येणार? अचानक घरासमोर एक गाडी येऊन थांबते. सियाचं हृदय एकदम जोरात धडधडायला लागतं. आई बाहेर बघते. अरे, आले जावई बापू. सिया काही सेकंद तिथेच थिजून उभी राहते. तिचे हात हलके से थरथरतात. दरवाजा उघडतो. अर्णव आत येतो, साध्या कपड्यांमध्ये, पण त्याच्या चेहऱ्यावर ते शांत स्मित. तो आत येताच आई बाबा त्याचं प्रेमाने स्वागत करतात. अर्णव नम्रपणे, नमस्कार बाबा, या या या, वाट बघत होतो. अर्णवचं लक्ष मात्र फक्त एका व्यक्तीकडे, सिया. दोघांचे डोळे एकमेकांना भेटतात. काही सेकंद पूर्ण शांतता, जणू खूप काही बोलायचं आहे पण शब्द सापडत नाही. सिया हळूच, आले? अर्णव हलकंसं हसत, सगळे एकत्र बसून जेवत असतात. आई वारंवार अर्णवच्या प्लेटमध्ये वाढत असते. हे घ्या, अजून घ्या. अर्णव, बस आई, खूप झालं. सिया शांतपणे बसलेली, पण मध्ये मध्ये तिची नजर अर्णवकडे जाते. अर्णवसुद्धा नकळत तिला बघतो. जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसलेले. बाबा हसत अर्णवला म्हणतात, अर्णव आज इथेच थांब ना. अर्णव थोडा सरप्राईज होत, नाही बाबा, मी निघतो आता. आई लगेच, अरे नाही, पहिल्यांदा जावई बापू आलेत आणि लगेच निघणार? बाबा हसत, हो, आज इथेच थांब, उद्या सकाळी जा. अर्णव सियाकडे बघतो. सिया थोडी कन्फ्युज्ड, थोडी नर्वस. शेवटी अर्णव हलकंसं, ठीक आहे बाबा. सियाचं हृदय जोरात धडधडायला लागतं. रात्री सिया तिच्या रूममध्ये ती बॅग पॅक करत असते. दरवाजावर हलकासा नॉक होतो. सिया, या. अर्णव आत येतो. दोघं काही सेकंद शांत. अर्णव, तयार आहेस? सिया, पुन्हा शांतता. अचानक सिया हळूच विचारते, तुम्ही मला घ्यायला का आलात? अर्णव थोडा थांबतो. तिच्याकडे बघतो, कारण तुझी वाट बघणं मला जास्त अवघड वाटत होतं. हे ऐकून सिया थोडी सरप्राईज होते. अर्णव पुढे म्हणतो, आणि तू नसताना घर खूप रिकामं वाटत होतं. सियाच्या डोळ्यात पुन्हा हलकंसं पाणी येतं. ती हळूच, माझ्यासाठी? अर्णव हलकंसं स्मित करते. सिया त्याच्याकडे बघत राहते. पहिल्यांदाच तिच्या मनात एक वेगळी चूप जाणवते. कदाचित हे नातं खरंच बदलतंय. पण सियाला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. ती काही बोलत नाही, फक्त उभी राहते. अर्णव रूमकडे बघत राहतो. ती रूम अगदी सिंपल पण खूप सुंदर. भिंतीवर हलका गुलाबी रंग, एका कोपऱ्यात स्टडी टेबल, त्यावर नीटली ठेवलेले बुक्स, खिडकीजवळ लहानसं इंडोर प्लांट, जिथून हलका चंद्रप्रकाश आत येत होता.
भिंतीवर चाइल्डहुड फोटो, लहानपणीची सिया हसताना, केअर फ्री, एक सॉफ्ट टॉयजचा छोटासा कलेक्शन ज्यात अजूनही तिचं बालपण जिवंत होतं. बेड अगदी नीट लावलेला, पांढऱ्या बेडशीटवर हलके पिंक फ्लॉवर्स आणि एक छोटासा मिरर जिथे सिया काही वेळापूर्वी स्वतःकडे बघत होती. अर्णव हळूच म्हणतो, छान आहे तुझी रूम. सिया हलकंसं पुन्हा शांतता पसरते. सिया थोडी अस्वस्थ, तिचे हात एकमेकांत गुंतलेले. अर्णवला जाणवतं तो लगेच डिस्टन्स मेंटेन करतो. रिलॅक्स, मी फक्त थोडं बसतो. तो खुर्चीवर बसतो, बेडपासून थोडं दूर. अर्णव एका फोटोसमोर थांबतो. ही तू? सिया हलकंसं असते. हो. तेव्हा लाईफ खूप सिम्पल होती. अर्णव तिच्याकडे बघत आता पण होऊ शकते. सिया त्याच्याकडे बघते. पहिल्यांदाच तिच्या नजरेत थोडासा विश्वास दिसतो. अचानक लाईट जाते. रूममध्ये अंधार होतो. सिया थोडी घाबरते. अरे, लाईट गेली. अर्णव शांतपणे, रिलॅक्स, मी आहे ना. तो मोबाईलची टॉर्च ऑन करतो. हलका प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. त्या प्रकाशात दोन्ही एकमेकांकडे बघत राहतात. काही सेकंद फक्त सायलेन्स आणि हार्टबीट. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.